भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126वी जयंती आहे। या निमित्तानं महाराष्ट्रासह देशभरात उत्साह बघायला मिळतोय। ठिकठिकाणी जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीतही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तची तयारी पूर्ण झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांची पावलं नागपूरच्या दिशेने निघाली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोदी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। दीक्षाभूमीवर अर्धा तास थांबल्यानंतर मोदी कोराडी, चंद्रपूर आणि परळीतल्या नव्या वीज संचांचं लोकार्पण करतील। त्यामुळे राज्याची वीज क्षमता जी आहे ती 3230 मेगावॅटनं वाढणार आहे। नागपुरात होणाऱ्या डिजिटल पेमेंट संदर्भातील नीती आयोगाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। यावेळी मोदींच्या हस्ते बायोमेट्रिक देयक प्रणाली आधार पेचं उद्घाटन होणार आहे। या आधार पेमुळे खरेदी विक्री करता डेबिट कार्ड, पिन आणि पासवर्डची गरज पडणार नाहीये। केवळ अंगठ्याच्या ठशानं देवाणघेवाण करता येणार आहे। यासाठी फक्त आधार क्रमांकाची माहिती असणं आवश्यक आहे। काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी दृश्यांना खोटं ठरवत अहमदाबादमध्ये अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीचं वृत्त फेटाळून लावलंय। काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी आपण अहमदाबादला वैयक्तिक कामासाठी गेलो होतो। मेडिकल कॉलेजच्या कामासाठीची एक मीटिंग ग्रँड हायतमध्ये होती। हॉटेलला चेक इन केल्यापासून आपण तिथून बाहेर पडलोच नाही असंही राणेंनी सांगितलंय। विशेष म्हणजे काल रात्री 10च्या सुमारास नितेश राणे, नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे अमित शहा यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते। त्याची दृश्य एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली। त्यानंतर राणेंनी या दृश्यांबद्दल संशय व्यक्त केला। तो मी नव्हेच असं सांगितलं। देशात आणि राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडतायत, त्याचाच भाग एखादा असू शकतो। परंतु नारायण राणे हे अमित शहाला भेटायला गेले की नाही याची मला स्वतःला कल्पना नाही आणि मला तर स्वतःला असं वाटतं की अजून असा काही प्रकार घडला। अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या हेमा मालिनी या रोज एक बंपर दारू पितात म्हणून त्यांना आत्महत्या केली काय असा वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केलं। दारूमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हा दावा खोडून काढताना त्यांनी हे उदाहरण दिलं। त्यानंतर आता त्यांनी एक पाऊल मागे घेत दारू नाही तर बियर पित असतील असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। खरं तर बरेचदा अशा युक्तिवाद केला जातं। कधी कधी नारायण राणेने म्हटलंय की बा दारू पिऊन आत्महत्या होते। माझा त्यांना असा सवाल आहे का दारू कोण नाही पितो? 75% आमदार दारू पितय, खासदार पितय, पत्रकारही पितय। मग ते आत्महत्या हेमा मालिनी तर रोज बंपर पितं, नाही आत्महत्या केली तिनं अजून। हेमा मालिनी दारू नक्कीच पित नसतात, बियर तर नक्की घेत असतील नाही। 15 एप्रिल नंतर कोणत्याही प्रकारची तूर खरेदी करणार नाही असं पत्र नाफेड अर्थात नॅशनल ॲग्रिकल्चर कॉर्पोरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलंय। पण आता सरकारनं त्यात हस्तक्षेप केलाय। त्यामुळे येत्या 22 तारखेपर्यंत तूर खरेदी सुरू राहणार आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी एबीपी माझाला ही बातमी दिली आहे। गेल्या काही दिवसात तुरीचा प्रश्न गंभीर बनलाय। गोडाऊन फुल झालेत। तूर खरेदी बंद झाली होती, पण आता 22 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना आपली तूर विकता येणार आहे। आजच्या घडीला जवळपास 34 लाख क्विंटल खरेदी तुरीची झालेली आहे आणि 15 एप्रिल पहिल्या दिवसापासून 15 एप्रिल होता। आणखीन नाफेडनं 7 दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी वेळप्रसंगी सैतानाची मदत घेऊ असं स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय। आपण शेतकऱ्यांसाठी संघटना काढली असून शेतकऱ्यांसाठीच राजकारण करतो। त्यामुळे सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असंही शेट्टी म्हणाले। नंदुरबारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रचाराला सुरुवात केली। लातूरमधल्या प्रभाग क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये ओवैसींनी पदयात्रा काढली। प्रत्यक्ष मतदारांची भेट घेत ओवैसींनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला।
19 एप्रिलला लातूरच्या महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। काल ओवेसींनी लातूरमध्ये प्रचार सभा घेतली। यावेळी त्यांनी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातून भारतात आणण्याची मागणी मोदींकडे केली। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात 2 दिवसांआधी परभणी जिल्हा बँकेच्या शाखेत चोरट्यांनी दरोडा टाकला। यावेळी चोरट्यांनी तब्बल 19 लॉकर फोडले असून मोठ्या प्रमाणात सोनं चोरीला गेल्याची भीती आहे। 5 लॉकर धारकांनी 60 तोळे सोनं चोरीला गेल्याची तक्रार केली आहे। विशेष म्हणजे इतर लॉकर आणि तिजोरीमध्ये सुद्धा 4 लाख रुपये रोख असताना चोरट्यांनी त्याला हात का लावला नाही असा प्रश्नही निर्माण होतोय। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचं गूढ वाढत असून पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात याकडे हिंगोलीकरांचं लक्ष लागलंय। पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी सोलापूर तालुक्यातील अनेक गावांनी भाग घेतलाय। या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता आमिर खान आणि सोलापूरच्या दौऱ्यावर होता। भागाईवाडी या गावात सुरू असलेल्या श्रमदानात आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हातभार लावला। तसंच यावेळी आमिर खाननं गावकऱ्यांशी संवाद साधत पाण्याबद्दल प्रबोधन देखील केलं। खुद्द आमिर खान यानं भेट दिल्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक यांच्या विरोधात विशेष न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट काढलंय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अर्जावर सुनावणी करताना हे वॉरंट काढण्यात आलंय। चौकशीसाठी 4 वेळा समन्स बजावून देखील झाकीर नाईक गैरहजर राहिलाय। झाकीर सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे। भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात गुन्हेगार हस्तांतरण करार आहे। त्यामुळे झाकीर नाईकला लवकर भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। पुण्यातून एक महत्त्वाची बातमी येते। पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपोला पहाटे 5च्या सुमारास मोठी आग लागलेली आहे। आगीचं कारण अजून कळू शकले नाहीये। आपले प्रतिनिधी मिकी घई आता आपल्यासोबत आहेत। मिकी, आत्ताची परिस्थिती आगीची नेमकी कशी आहे? विलास, पुण्यातील फुरसुंगी म्हणजे देवाची उरुळी त्याला म्हणलं जातं, त्या ठिकाणी या कचरा डेपोला, ज्या ठिकाणी पूर्ण पुणे शहराचा कचरा त्या ठिकाणी टाकलं जातं, आज सकाळी पहाटे 5च्या सुमारास ही आग लागलेली आहे। त्यानंतर अग्निशमक दलाच्या त्या ठिकाणी 5 गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। अजून देखील ही आग सुरू आहे। आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर काही टँकर देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात धूळ होत असल्यामुळं या अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांना आग विझवायला थोडासा त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। त्याचबरोबर या धुरामुळं आजूबाजूला जे परिसर आहेत, वस्ती आहे, लोक राहतात त्या ठिकाणी, त्यांना देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो या धुरामुळं। ही आग कचऱ्याला लागल्यामुळं त्या ठिकाणी जसं वारा येतं अचानकच ही आग परत पेट घेते। त्यामुळं आणखीन काही वेळ या आग विझवायला लागणार आहे। विलास, धन्यवाद मिकी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।